खरं तर आज आमचे नेते, सर्वांचे लाडके नेते, आमचे आधारस्तंभ माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज ख्रिसमस पण आहे, तर सर्व ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सकाळपासून काय नियोजन करण्यात आलं आहे, कारण की आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा वाढदिवस आहे. आज वाढदिवसानिमित्त थंडीचे दिवस असल्यामुळे कंबल वाटप केले, लाडू वाटप केलेले आणि अनाथ आश्रमामध्ये जेवण वाटपाचे कार्यक्रम झालेले आहेत. हॉस्पिटलला फळ वाटपाचे कार्यक्रम झाले आहेत. आणि आनंदामध्ये आज नेते रामदासजी आठवले साहेब यांचा दक्षिण मध्यमध्ये उत्साहामध्ये वाढदिवस साजरा केला जात आहे. आपण काय सांगा? आत्ताच आमचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संजयभाई डोळसे यांनी सांगितल्याप्रमाणे आज जगामध्ये ख्रिसमस हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय. आणि या सणाच्या दिवशीच आमचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा जन्मदिवस आहे. त्याचबरोबर या देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचासुद्धा वाढदिवस आहे. आणि अशा अतिशय पवित्र दिनाच्या दिवशी आमच्या नेत्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही आनंदामध्ये आहोत. आणि या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष सुभाष साळवेजी, आमचे जिल्ह्याचे महासचिव सन्मान अनिशभाई पठाण, त्याचबरोबर या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आपल्या साळवेसाहेब, संतोषजी, या सगळ्यांनी मिळून आज, आणि सुनील सदाफुले, या सगळ्यांनी मिळून या दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनेक उपक्रम राबवले. मी स्वतः शताब्दी हॉस्पिटलमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम केला. या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम झाला. आमच्या साळवे साहेबांनी गरिबांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम केला. कुठं आरोग्य शिबिर चालू आहे. म्हणजे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गरिबांच्या वस्त्यामध्ये हा नाताळचा सण आणि आठवले साहेबांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होतोय. आठवले साहेबांना उदंड आयुष्य मिळावं, आरोग्य चांगलं मिळावं, अशा प्रकारची भगवंताची प्रार्थना करतो. आणि देशाची सेवा त्यांच्या हातून चांगली घडावी अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण देशभर हा संघर्ष दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये असेल किंवा अनुशोधित तालुक्यामध्ये असेल, सकाळी शताब्दी रुग्णालय या ठिकाणी फळ वाटप झालेलं आहे. चेंबूर परिसरामध्ये अनुशोधित म्हणजे चादर वाटप, थंडीचं चादर वाटप देखील झालेलं आहे. आणि या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी लाडू वाटप देखील झालं आहे. तसेच मी ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. खरं तर हा आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या क्षणी आम्हाला आनंद वाटेल की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला जास्तीत जागा सोडून आज डिक्लेअर करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. किंवा या उत्साहाच्या काळात डिक्लेअर करून जेणेकरून कार्यक्रमाचा उत्साह येईल आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा भगव्या डोंबालाने फडकेल. माननीय रामदासजी आठवले यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी फळं वाटप, चादर वाटप, लाडू वाटप ह्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि आठवले साहेबाचा ज्यावेळेस वाढदिवस येतो त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते तनमनधनाने आठवले साहेबाचा चांगल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करतात. आणि त्याचबरोबर येणारं आता कॉर्पोरेशनचं नगरपालिकेचं इलेक्शन आहे. त्या इलेक्शनमध्ये ह्या मतदारसंघामधनं जिल्हाध्यक्षांनी जशा पद्धतीने सांगितलं की 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवारापैकी कुठल्याही उमेदवाराला तिकीट मिळालं आम्ही त्याचं प्रामाणिकपणे काम करून त्याला निवडून आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि मित्रपक्षाने आमचा त्याच्यावर विचार करावा. आमची मतं, रिपब्लिकन पक्षाची मतं प्रत्येक वॉर्डमध्ये 2-2, 3-3 हजार मतं आहेत. त्यांनी आमचा नक्कीच विचार करून आम्हाला 10 जागेच्या ठिकाणी आम्हाला 10 जागा द्याव्या, 8 जागा द्यावे, पण ते निवडून येणारे द्यावा. आठवले साहेब देखील ते त्या पद्धतीनं मागणी करणार आहेत. एवढंच बोलून आमचे पुरुष. मी सर्वप्रथम या भारताचे नेते माननीय रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे अणुशक्तीनगर तालुक्यामधील दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आजचा आठवले साहेबांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला आहे. या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याप्रसंगी सर्व जिल्ह्याचे नेते अनिशभाई पठाण, महादेव साळवे, तालुका अध्यक्ष सुभाष साळवे, सर्व सहकारी वार्ड अध्यक्ष सर्व उपस्थित होते. आणि एवढंच सांगतो, महायुतीच्या ज्या तिकीट वाटप आहे त्यांनी RPIला योग्य न्याय द्यावा. या विभागामध्ये माझी मुलगी प्रज्ञा सदाफुले ही सुद्धा इच्छुक आहे. ती मागच्या वेळेस 200-300 मतांनी पडली होती. आता यावेळेस ती नक्कीच निवडून कार्यकर्त्यांच्या बळावर, त्यांची सगळ्यांची इच्छा आहे तिला तिकीट मिळावं, आम्ही तिला निवडून आणू. आणि जी वेगळं काय केलेलं आहे, कारण की राष्ट्रीय अध्यक्षाचा वाढदिवस आहे, काय असं संदेश, मेसेज जे आपण लोकांपर्यंत दिलं आहे आज आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त, काय आगळं वेगळं लोकांना पाहायला भेटलं? रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या वैचारिक संकल्पनेचा पक्ष आहे. आणि आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे. आम्ही सगळं परिवर्तन विचारवादी
पक्षाचे कार्यकर्ते आहे, म्हणून एक काहीतरी राजकीय आणि सामाजिक परिवर्तन झालं ह्या भूमिकेतून आमचं कार्य चालू असतं. प्रथमतः ह्या विभागातलं जेवढे आमचे जिल्हाध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल, आमचे सगळे परिवर्तनवादी नेते असतील यांच्या माध्यमातून एक चांगला आंबेडकरी विचाराचा समाजाचा परिवर्तनाचा मेसेज आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही पाठवलेला आहे. आणि प्रथमतः ह्या सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे बहुजन समाजातर्फे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा. आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकामध्ये 47 आणि 48 हा 147 आणि 148 हा आंबेडकरी समाजाचा गड आहे. आणि हा गड आमच्या मित्रपक्षाने मोठ्या मनाने हा रिपब्लिकन पक्षाला द्यावा. ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतो आणि हीच साहेबांना वाढदिवसाची शुभेच्छा एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।